कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या संत नामदेव महाराज चरित्रकथा याच्या तिसऱ्या भागामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी नामदेव महाराजांची स्तुती करताना एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, भक्तरत्नम संतवर्यम भक्तिमार्ग प्रदीपकम विठ्ठलांग्रियतं वंदे नामदेव पुनः पुनः. नामदेव 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 धरा भाव दृढ हा धरा भाव दृढ हा. देव सांगे वैष्णवासी देव सांगे वैष्णवासी नकायासी विसंभू नकायासी विसंभू. देव सांगे वैष्णवासी देव सांगे वैष्णवासी. नामदेव जनाबाई 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 नामदेव जनाबाई. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मंडळी, संत श्रेष्ठ भक्तवर्य नामदेवरायांची कथा आपण पाहत आहोत. गेली 2 दिवस झालेली आहे. आजचा तिसरा भाग आहे. संतांची चरित्र फार आघात असतात आणि त्यातल्या त्यात नामदेवरायांचं चरित्र फार मोठं आणि विस्तृत आहे. त्याचे अनेक पैलू आहेत. परंतु नामदेव महाराजांच्या चरित्रातला एक अत्यंत महत्त्वाचा पैलू की नामदेवरायांचं चरित्र अतिशय भावनिक आहे, भावस्पर्शी आहे. त्या चरित्रातून प्रेमरस ओसंडून वाहतो. असं सगळ्या संतांच्या चरित्रापेक्षा नामदेव महाराजांचं चरित्र हे आगळं वेगळं आहे. म्हणून प्रत्येक कथेमधून प्रत्येक चरित्रातल्या त्यांच्या घटनेमधून भगवंताविषयीचा प्रेमरस ओसंडून वाहत असलेला आपल्याला दिसतो. मंडळी, कालच्या भागामध्ये आपण नामदेवरायांच्या व्यवसायाचा एक प्रसंग पाहिला, नैवेद्याचा प्रसंग पाहिला. असंच एकदा नामदेवराय लहान असताना दिवाळीचा सण आला. बालवयच नामदेवरायांचं ते. आणि दिवाळीचा सण म्हटल्यानंतर मुलांना किती आनंद होतो ते सांगता सोय नाही आहे. हल्लीच्या काळात रोजच सणाची अवस्था आहे, सगळीकडे आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये दिवाळी आणि दसरा हे सगळ्यात मोठे सण मानले जायचे. वर्षातून येणारे सगळ्यात मोठे 2 सण. म्हणून दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं दसऱ्याबद्दल म्हटलं जायचं. तसं दिवाळीची वाट सगळेजण बघायचे. आणि दिवाळी आल्यानंतर नामदेवरायांच्या घरामध्ये काय त्यांच्या असेल त्या परिस्थितीप्रमाणे सगळी दिवाळीची तयारी झाली. फराळाचे पदार्थ बनवले गेले. काही तेलाच्या पंत्या वगैरे अशी सजावट वगैरे काय असेल फुला पानांची ती सजावट करण्यात आली. आता दुसऱ्या दिवशी दिवाळीचं मंगल स्नान, ज्याला पहिलं पाणी म्हणतात, म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस, तो दिवस होता. आणि सहज नामदेवरायांच्या मनात आदल्या दिवशी आलं. आणि नामदेवराय आईला विचारू लागले, आई अगं म्हणे उद्या दिवाळी आहे. हो. मग तू उद्या सगळ्यांना लवकर उठून आंघोळ घालणार, तेल लावणार, उठणं लावणार. हो म्हणे, ते करायचं असते. मग फराळ आपण करणार. होय आई, माझी एक इच्छा आहे. म्हणे काय? उद्या देवाला बोलवूया का आपल्या घरी दिवाळीला? गोडाबाई हसल्या. आता त्यांचा बालभावच होता नामदेवरायांचा. आता त्यांना वेगळं काय सांगून ते पटणार कसं, समजणार कसं? गोडाबाई म्हटल्या, ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर आण बोलवून देवाला. एवढी आज्ञा मात्र मिळाली, ज्याला पडत्या फळाची आज्ञा असं म्हणतात. आणि नामदेव महाराज उड्या मारत धावत पळत रावळामध्ये गेले. धाप लागलेली होती. धापतच म्हणे, देवा 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 माझा ऐका. अरे नामा शांत हो, उभा राहा, बस जरा. काय झालं, एवढ्या गडबडीत का आलास?
नाही म्हणे तुम्हाला आमंत्रण द्यायला आलंय. अरे कशाचं आमंत्रण? म्हणजे उद्या दिवाळी आहे. हो म्हणे आहे. मग उद्या तुम्ही आंघोळीला माझ्या घरी आलं पाहिजे, फराळाला माझ्या घरी आलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर देव हसायला लागले आणि देवाने सांगितलं, नामा अरे इथं देवळामध्ये सुद्धा खूप मोठी दिवाळी असते आणि मी जर दिवाळीला इथं नसलो तर काय म्हणतील लोक? देवा ते मला काय माहित नाही, तुम्ही माझ्या घरी दिवाळीला आलं पाहिजे. मग आता काय करायचं नामा? एक अडचण आहे म्हणे, इथं कोणतरी असायला पाहिजे. मग तू इथं उभा राहतोस का माझ्या जागेवर? देवाने कौतुकानंच विचारलं. हो म्हणे, तुम्ही येतपर्यंत उभा राहतो. असं करा म्हणे, तुम्ही अगोदर माझ्या घरी जा, आंघोळ फराळ वगैरे सगळं उरकून या, तोपर्यंत मी तुमची ड्युटी सांभाळतो आणि तुम्ही आला की मी आंघोळीला जातो. देव हसले. अरे नामा म्हणले, इथं तू उभा राहून आंघोळ जी करणार आहेस ती केल्यानंतर तुला घरी जाऊन काय आंघोळ करायची गरज आहे? इथं तर उद्याची महापूजेचं थाट बघशील तर तू विसरून जाशील म्हणले. मनात म्हणले ठीक आहे म्हणले. घरी जाऊन नामदेवाने आईला सांगितलं, आई उद्या देव येतो म्हटलेत म्हणे. होय का म्हणले, येणार आहेत? हो. पाणी वगैरे जरा जास्त गरम कर, तेल वगैरे सुगंधी तेल सगळी तयारी ठेव, उद्या देव येणार आहेत. आनंद झाला. नामदेवराय झोपलेच नाहीत आदल्या दिवशी. कधी 4 वाजतात पहाटेचे, तिची वाट बघत बसले. पहाटेचं 4चा टोल पडला, मंदिरातला घंटा ऐकायला आला. नामदेवराय तडक उठले आणि सरळ त्या ठिकाणी देवळामध्ये गेले, रावळात गेलेले आहेत. रावळात गेल्यानंतर, देवा काल ठरल्याप्रमाणे आता तुम्ही आंघोळीला माझ्या घरी जायचं आहे. देव म्हटले हे विसरून जाईल म्हणून मुंग बसलो म्हणले, तर हे आलाच म्हणले खरोखर, आता जायला पाहिजे. बरं म्हणे, आता मी आंघोळीत नाही तर तू उभा राहणार ना? राहणार. पण म्हणले इथं उभा राहायचं म्हणजे सोपं नाही बरं का, काही गोष्टी पाळायला पाहिजेत, काही नियम पाळायला पाहिजेत. सांगा म्हणले देवा तुमचे काय नियम आहेत? आता मी सगळे माझे कपडे तुझ्या अंगावर घालतो, माझी रात्री पुजाऱ्यांनी पांघरलेली शाल ती पण तुझ्या अंगावर घालतो. आणि देवाने खाली उतरले, आपले सगळा पोशाख नामदेवांना घातला, बरोबर विटेवर उभा केलं. ती शाल अंगावर पुजारी रात्री जशी पांघरून गेली होती तशी पांघरली. आणि देव म्हटले, आता बघ ऐक, सांगा म्हणले देवा. पहिल्यांदा पुजारी येतील, आल्यानंतर गर्जना करतील, घोषणा देतील, घाबरायचं नाही. नंतर शाल काढतील, ठीक आहे. पायावर वाहिलेल्या सगळ्या ज्या तुळशी आहेत त्या तुळशी बाजूला करतील. त्याच्यानंतर कपडे अंगावरचे काढतील. त्यावेळेला थंडीनं कुडकुडायचं नाही म्हणले. अरे म्हणजे पितांबराची गाठ सोडताना गुदगुल्या वगैरे होतात, त्यावेळेला हसायचं नाही किंवा हालचाल करायची नाही देवा, काही करणार नाही, सगळं सांगितलं. त्याच्यानंतर मग स्नान घालतील, थंड पाण्याने आंघोळ घालतील, गार म्हणायचं नाही, ऊन पाण्याने आंघोळ घालतील, कडक काय भाजतंय असं काही म्हणायचं नाही, कारण देवानं सगळं सोसायचं असतंय, त्याला काही बोलायचा अधिकार नसतो. हे असं आहे ते तसं आहे काही म्हणायचं नाही. बरं देवा म्हणजे तुम्ही म्हणताय तसं सगळं सांगितलं. आणि एक महत्वाचा भाग सांगितला की ज्यावेळेला लोण्याचा गोळा तोंडाला लावतात अभिषेकाच्या मध्य अभिषेकाच्या वेळेला, त्यावेळेला सगळ्यात मोठी म्हणजे तुझी काय आहे? परीक्षा आहे. कोणती? लोणी एवढा मोठा गोळा तोंडाला लावतात म्हणले, पेरवा एवढा मोठा, परंतु म्हणले तोंड उघडून ते लोणी खायचं नाही, ओठ मिटून गप्प उभा राहायचं. देवा म्हणले मग लावतात कशाला तोंडाला? देव म्हणले फक्त देवाला तोंडाला लावायचं आणि पुजाऱ्याने खायचं असा नियम आहे म्हणले इथला. देवाने जर काही खाल्लं तर उद्यापासून कोण आणणार नाहीत म्हणले. असं आहे का देवा? हो म्हणले, देवाच्या तोंडाला फक्त लावायचं आणि तू जर खाल्लास तर म्हणले माझे उद्या पंचनामा होईल. ठीक आहे देवा, सगळं सांगितलं. आणि त्याप्रमाणे देव निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर इकडं दामाशेट्टींच्या घरामध्ये परमात्मा बालरूपामध्ये आलेले आहेत. आणि आल्यानंतर पहिल्यांदा कोणाने प्रश्न केला, देवा तुम्ही इथं आला पण माझा नामा कुठे आहे? तुम्हाला दोघांना एकदम मी आंघोळ घालणार आहे. अहो म्हणले आईसाहेब, नामा कसा येईल म्हणले, माझ्या जागेवर नामाला उभं केलंय आणि मी आलेलो आहे. दोनाईचा चेहरा उतरलाच. म्हणजे माझ्या पोराला आंघोळ घालायच्या अगोदर ह्याला आंघोळ घालायची म्हणले, एवढं काय म्हणले, माझ्या पोरापेक्षा महत्वाचं आहे काय म्हणले. असं मनात आलं गोष्ट खरी, पण म्हणले आपल्या पोराचा हट्टच आहे, आता त्यानं हट्ट केलाय म्हणलं तर हट्ट पुरवला पाहिजे. ठीक आहे. आणि मग त्या सगळ्या तयारीला लागले, सगळी तयारी केली. आणि मग देवाला पाटावरती बसवलं. पाटावरती बसवून सुगंधी तेल अशा प्रकारचं लावलं भगवंताच्या अंगाला. त्यानंतर तेल लावल्यानंतर उटणं लावलं. उटणं लावल्यानंतर अशा प्रकारे देवाला आंघोळीच्या पाटावरती घेऊन बसवलं.
आंघोळीच्या पाटावरती बसवल्यानंतर सुगंधी अशा प्रकारचं गरम पाणी, त्या गरम पाण्याने देवाला आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर आता टॉवेल पुसायला देवाला. टॉवेल कुठला? टॉवेल काय टर्किश टॉवेल नव्हता, कुठला टॉवेल नव्हता, सोलापुरी नव्हता, काय नव्हता. गोणाबाईने काय केलं, आपल्या नामाला जसं पुसत होती तसंच डोक्यावरचा पदर काढला आणि भगवंताचं अंग मोठ्या मायेनं त्या ठिकाणी गोणाईने पुसलं. देवाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा यायला लागल्या. देव म्हणले, मी विटेवर उभा आहे, पुंडलिकरायाने मला उभं केल्यापासून पुजारी रोज आंघोळ मला घालतात, महावस्त्र रेशमी वस्त्रानं पुसतात म्हणले माझं अंग. परंतु गोकुळ सोडून मथुरीत गेल्यापासून ते आजपर्यंत आईच्या पदराचा स्पर्श कधी अंगाला झाला नाही. माझी यशोदा मैया गोकुळात असताना मला असंच डोक्याच्या पदरानं पुसायची. तोच अनुभव मला आज परत आला. नाम्या, अरे तुझे किती उपकार मानू रे मी. हे सुख, हा आनंद तू माझ्या जीवनात मला परत आणून मिळवून दिलास. खूप 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 नाम्या तुझे उपकार आहेत, असं मनोमन देव म्हटले. आणि मग त्या गोणाबाईने त्या पदरानं असं सुती लुगडं होतं, त्या लुगड्याने देवाचं अंग पुसलं. आणि मग त्या ठिकाणी आरती करण्याकरता आरतीचं ताट तयार केलं. त्या आरतीच्या ताटामध्ये संपूर्ण अशा पंचारती वगैरे करून तयारी करून ते आरतीचं ताट ओवाळलं. ओवाळल्यानंतर देव म्हणू लागले, आता तुम्हाला ओवाळणी काय टाकायची आई साहेब? सगळं माझा प्राण जरी तुमच्या ताटामध्ये ओवाळणी म्हणून टाकला तरी ते अपुराच आहे म्हणले. ओवाळणी काहीच मला देता येणार नाही. जे माझं सर्वात मोठं प्रेम भांडवल आहे ते मी तुमच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे म्हणले. आता असं सगळं ओवाळणीचा भाग झाला. फराळाची अशी तयारी केलेली होती, जय्यद फराळ. देवाने फराळ बिराळ केला. आणि या प्रसंगाचं संत जनाबाई महाराजांनी फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलंय. जनाबाई महाराज असं म्हणतात, सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला, नामाला उळासी गेला, नामाला उळासी गेला, हाती धरुनी देवासी, चला आमुच्या घरासी, देव तेथोनी चालले, नामयाच्या घरा आले, दामा शेतीने नानीले, गोणाईने उठणे केले, पदर माथ्याचा काढीला, बाळ नंदाचा पुशीला, हाती घेऊनी पंचारती, चक्रपाणी ओवाळती, अवघे जेवोनी बैसले, दाशी जणीने विडे दिले, हाती धरुनी देवासी, चला आमुच्या घरासी. जनाबाईंनी सगळ्या या प्रसंगाचं वर्णन केलं, कारण ते प्रत्यक्ष साक्षीदार होते त्या प्रसंगाच्या. आणि मग शेवटी फराळ झाल्यानंतर जनाबाईंनी विडे दिले सगळ्यांना. तो विडे खाल्ल्यानंतर मग देव म्हणा लागले, म्हणले दामाशेटी गोणाबाई, आता म्हणले चला. कुठं देवा? चला म्हणले रावळामध्ये. अरे माझ्या नामाला आंघोळ घालणार आहे, त्याला पाठवून दे ना अगोदर घरी. अहो त्याला तर पाठवतो, पण तुम्ही चला प्रत्यक्ष तिथं बघा म्हणले तुमच्या नाम्याचं काय थाटमाट चाललाय तिथं. हे म्हणले तुम्हाला बघून म्हणले जन्माची सार्थकता वाटेल. दोघं आनंदानं रावळामध्ये गेले. बघितलं तर ही गर्दी रावळामध्ये झालेली आहे. भगवंताने एका पुजाऱ्याचं रूप घेतलं, बडव्याचं रूप घेतलं आणि सगळ्या गर्दीतनं वाट करत ए सरकारे 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 करत त्या दोघांना घेऊन पाक गरुड खांबाच्या पुढं सोळखांबी मंडपाच्या दरवाजापाशी येऊन थांबलं. आता इथं उभा राहा म्हणले. आता महापूजा बघा म्हणले तुमच्या नाम्याची कशी चाललेली आहे. आणि मग तो सगळा प्रकार पूजेचा सगळा बघितला. तोंडाला गोळा लावला लोण्याचा. आणि नामदेवराय विचार करतात की म्हणले हे अवघडच काय म्हणले, बाकी सगळं ठीक आहे, परंतु म्हणले अवघड आहे. परंतु म्हणले थोडं जरा बघायला, चव बघायला काय अडचण आहे, कधी खाल्लंच नाही म्हणले. जरा ओठ उघडूया आणि जिभेचा शेंडा बाहेर काढूया जरा. नामदेवाने जरा ओठ विलग केले, जिभेचा शेंडा बाहेर काढला. हे ते सुगंधित असे केशरी खडीसाखर घातलेलं लोणी. नामदेवाने विचार केला पुढं काय व्हायचं ते होऊ दे, पण आता ही संधी सोडायची नाही म्हणले. अवसर बार बार नाही आवे.
परत परत अवसर येत नाही म्हणले असा. आणि नामदेवरायाने हळूहळू लोणी चोखायला सुरुवात केली. लोण्याचा गोळा बारीक बारीक व्हायला लागला. पुजारी बघायला लागले एकमेकाच्या तोंडाकडं. अरे म्हणले आज लोण्याचा गोळा कमी कसा काय व्हायला लागलाय. बरं वितळलं म्हणावं तर वितळलेलं खाली पडना, पण गोळा बारका 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 होतोय. असं एकमेकाला बोलतात. देव म्हणले आता झाली फजिती म्हणले, आता माझा पंचनामा होणार. पण देव हुशारच, चतुरातु शिरू म्हणे, पुजाऱ्याच्या रूपातच होते. आणि तिथं धावत गेले. हे म्हणले काय बडबडताय रे म्हणले, तुम्हाला काय लाज वाटते का. कधी नाही ते दिवाळीचा सण आहे, देव लोणी खायला लागलाय, तुमच्या काय पोटात दुखतंय का रे म्हणले. रोज खातायच ना देवाच्या नावानं, आज खातोय तर खाऊ दे, गप बसा म्हणले, डोळे झाका, तुमची नजर लागेल त्याला. असं म्हटल्यानंतर जरा पटलं पुजाऱ्यांना, कारण पटवणारा हात आहे. आणि मग नामदेवरायांच्या प्रसंगातनं ते देव बचावले. आणि मग सगळं झालं, दर्शन वगैरे सगळ्यांची झाली. महाआरती झाल्यानंतर सगळे देवळातनं निघून गेले. उरली फक्त दामा शेटी गोणाई आणि विटेवर असणारा नामदेव आणि भगवान पंढरीराय. आणि मग त्यांनी सांगितलं, नामा उतर बाळा आता खाली सिंहासनावरनं. नामदेवरायाची जरा लहर आली म्हणजे जरा देवाची गंमतच करावी जरा. नामदेवराय म्हणले, देवा काय उतर म्हणतोस म्हणले, एवढं चांगलं खुर्ची मिळालेली कोण सोडल का म्हणले. आता एक तर कोणाला तुझी जागा मिळत नाही आणि कशी तरी मिळा, आता अजिबात मी उतरणार नाही, आता हीच माझी जागा. देव हबकले मनातनं. आता म्हणले हे पोरगं हट्टी आहे म्हणले, काय करते कोणास ठाऊक, हे जर नाही विटेवरनं उतरलं तर आपलं काय. देव विनवणी करायला लागले, अरे नाम्या असं नसतंय बाबा, माझ्या जागेला मी उभा राहायला पाहिजे, तुला हे कायमचं सोसणार नाही. आणि मग देवाने जरा गायावाया केल्यावर नामदेवराय हसले. धाडकन सिंहासनावरून खाली उडी टाकली. जशी उडी टाकली तसं त्या ठिकाणी भगवंताच्या पायावर लोटांगण घेतलं. देवा म्हणे तुझी जागा मला काय करायची रे, आमच्या भक्तांची जागा तुझ्या चरणाजवळ आहे, हेच मला आणखीन त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणं मागताना हेच अशा प्रकारचं मागितलं. महाराज असं म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नामदेवराय म्हणाले, तुझी ब्रह्मस्थिती नको, आत्मज्ञान नको, देवपणा नको, मी भक्त तू देव ऐसे करी, मी स्वामी, मी भक्त, मी सेवक, तू स्वामी, नको करू खंडना, असे महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा मोठ्या आनंदानं परत देव सिंहासनावरती जाऊन उभे राहिलेले आहेत. आणि या नामदेवरायाचं सगळं कौतुक बघितल्यानंतर एवढं अंतःकरण भरून आलं या दोघांचं की म्हणजे जीवनामध्ये धन्य झालो. एकच मुलगा झाला परंतु त्या मुलानं त्रैलोक्य गाजवलं, अशा प्रकारचा आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये हा दिवाळीचा सण असा पार पडला. अशा प्रत्येक घटना नामदेवरायांच्या जीवनामध्ये भावस्पर्शी आहेत. सगळ्या घटना, प्रत्येक घटनेमध्ये भावस्पर्श जाणवतो आपल्याला. तेव्हा हे सगळं झालं गोष्ट खरी, परंतु नामदेवराय प्रपंचात मात्र काही लक्ष देणार. प्रपंचाच्या बाबतीत मात्र नामदेवराय उदासीन. भक्ती क्षेत्रामध्ये त्यांनी उच्चांक गाठला, आकाश गाठलं, परंतु प्रपंचामध्ये काहीच नाही, झिरो. आणि मग दामाशेट्टीला परत आणखीन त्या गोष्टीची परत जाणीव व्हायला लागली. तिने एक विचार केला की हे पोरगा असं सांगून ऐकणार नाही. 24 तास देवळात जाते, भजन करत बसते, रात्रंदिवस याचा काही ताळमेळ नाही. आता एक गोष्ट केली पाहिजे की म्हणजे ह्याचे 2चे 4 हात एकदा केले, लग्न झालं, लग्नाचं लोढणं एकदा गळ्यात अडकवलं की म्हणजे बरोबर वळणावर येईल. बऱ्याच आईबापांचा समज असा असतो की पोरं जरा वाह्यात असली, पोरं जरा काय म्हणतात त्याला, उधळ्या जनावरासारखी असली तर आईबापाला असं वाटतंय की लग्न केल्यावर हे ताळ्यावर येईल. परंतु बऱ्याच वेळेला आईबापांचा भ्रमनिरास होतो. जे उधळ्या असते ते उधळ्याच असते. लग्न केल्यानंतर उलट दुसऱ्या एका जीवाची फरफट होते त्याच्याबरोबर. म्हणजे स्वतःच्या कुटुंबाची फरफट चाललेलीच असते, परंतु दुसरा जो जीव आपण घरामध्ये आणतो, ज्या आईबापाने लाडाकोडाने वाढवलेली पोरगी असते ती, तर आताच्या फोडाप्रमाणे तिला सांभाळायला असते पोड कौतुकानं, त्या पोरीच्या सुद्धा आयुष्याचं मात्र केलं जाते. म्हणून आईबापाने आपल्या उधळ्या पोराचं लग्न पोरग सुधरेपर्यंत कधी करायचा प्रयत्न करू नये. कारण दुसऱ्या एका जीवाचं
नुकसान केल्याचं पाप पदरात बांधून घेतल्यासारखं होईल. त्यामुळं आधी आपल्या पोराला नीट मार्गी लावावं, त्याला नीट वळणात चालायला लावावं आणि मग प्रयत्न करावा. मी सध्याच्या काळातलं बोलतोय. म्हणजे नामदेव महाराजांच्या काळामध्ये नामदेव महाराज जरी प्रापंचिक विषयामध्ये रमले नसले तरी परमार्थामध्ये ते श्रेष्ठ होते आणि म्हणून त्यांची काळजी भगवंताला होती. नामदेवरायाच्या वडिलाला चिंता पडली की आता काय करावं बाबा, काय करावं. त्याच्या लग्नात आता बघायचं तर सोयरीक बघायची म्हणजे पाहुणे पै वगैरे बघितले पाहिजेत आणि बघितले तर सुद्धा आपल्या घरातलं काय आहे. तोपर्यंत सगळी सांसारिक स्थिती खालवलेली होती नामदेव महाराजांची. वडिलांच्या हातून कामधंदा होत नव्हता, हे काही कामधंदा करत नव्हते. गाठीला होते ते 4 पैसे संपून गेले होते. भांडवल जर त्यांच्याकडे म्हणलं तरी मोडक्या पायाचा बैल होता, एक लंगडा बैल होता ज्याच्यावरती कापडाच्या गाठी लादून बाजाराला जात होते, तेवढा बैल होता. बाकी काही भांडवल नव्हतं जवळ. आणि मग चिंता पडली. पांडुरंगाजवळ जाऊन चिंता सांगितली, देवा त्याच्या लग्नाचं काहीतरी बघितलं पाहिजे बाबा. भगवंत तेवढीच वाट बघत होते, मला फक्त काम सांगा, काहीतरी मला तुम्ही काम सांगा असं देव वाट बघत असतो भक्तांची. मागण्याची आस पाहे मुखाकडे. आणि देवाने लगेच ते मान्य केलं. एका श्रीमंत सेठजीचं रूप घेतलं आणि बिदरच्या त्या ठिकाणी एक शिंपी, फार मोठा श्रीमंत शिंपी होता, त्याच्या दारामध्ये एका सावकाराच्या रूपात गेले आणि ते सगळा रुबाब बघितला. त्याचा घोडा आणि ते थाट माट आणि हातात अंगठ्या, रेशमी कापडं आणि नमस्कार केला. बोललो, कुठून आला, काय आला. म्हणे पंढरपुराहून आलोय. म्हणले दामा शेट्टी म्हणून त्या ठिकाणी मोठे शिंपी आहेत, त्यांचा मी म्हणले दिवाणजी आहे. त्यांनी तोंडात बोटं गाठली, त्यांचा दिवाणजी जर एवढा श्रीमंत तर मालक कसा असेल. मग इकडे तिकडे झालं. येण्याचं कारण विचारलं. एकुलता एक मुलगा आहे आमच्या सावकाराला, एकुलता एक मुलगा आहे आणि त्या मुलाच्या लग्नाचा विषय घेऊन आलोय आणि तुमची असणारी कन्या आमच्या मुलाला तुम्ही द्यावी अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे म्हणले. जुना संबंध वगैरे इकडे तिकडे बघितला. राजाईच्या वडिलांनी ते मान्य केलं. पूर्वीच्या काळामध्ये मुलगा मुलगी बघितली जायची नव्हती. मोठ्या माणसांनी ठरवले की लग्न अंतरपाठ बाजूला झाल्यानंतर हार घालतानाच एकमेकाला बघायचं, असा प्रकार असायचा. त्यामुळं साखरपुडा वगैरे हा नंतरचा विषय झाला सगळा. तो आधी त्या काळात तो विषय नव्हता. वाघ निश्चय म्हणायचे त्याला. आता ज्याला आपण साखरपुडा म्हणतो त्याला वाघ निश्चय असं म्हणायचं. म्हणजे काय तर एकमेकाला दिलेला शब्द त्याला वाघ निश्चय म्हणतात. तो कार्यक्रम झाला की मग लग्नच. तर मग ते अशा पद्धतीनं ठरवून आले. इकडे येऊन नामदेवरायांच्या वडिलांना सांगितलं, दामा शेट्टी महाराज म्हणजे तुमच्या पोराचं लग्न ठरवून आलं. हो ठरवला. हो कुठं. अशा अशा गावामध्ये फार मोठा श्रीमंत सावकार आहे. अहो म्हणले आपण गरीब, तो श्रीमंत, कसं काय जमायचं, तुम्हाला काय करायचं, मी आहे ना. आणि मग त्या ठिकाणी भगवंताने ते लग्नाची तारीख काढली. त्यावेळेला या सगळ्या घरदाराला घेऊन, आता कोण होतं त्यांच्यासोबत, गरीबाला कोण आप्त पाहुणे मित्र कोणच राहत नसतात. त्यात सगळे आपले नातेवाईक सोडून हे पंढरपूरला येऊन राहिलेले. इथं त्यांचं कोणच नव्हतं, फक्त त्यांचं एकच कुटुंब, आई बाप आणि एक मोठी बहीण आणि घरात असलेले जनाबाई महाराज, हे 4 जण आणि एक नवरा मुलगा 5वा आणि नाही म्हणायला मोडक्या पायाचा बैल 6वा. हे असं वराड. त्या वराडाच्या पाठीवर कापडाचं बोसकट आपला आकला, आंघोळीचे कपडे आणि निघाले बाबा मजल मजल करत. आणि तिथं गावाच्या वेशीपाशी आल्यानंतर भगवंताने सांगितलं, पहिल्यांदा गावात जाऊ नका म्हणले, इथं वेशीवर थांबा, मुक्काम करा, उद्या सकाळी दिवस उगवल्यावर गावात जावा. ठीक आहे. भगवंताने अशी रचना केली की ते जिथं उतरले तिथं असा मोठा तंबू, मोठं पाल, रेशमी कापडाचे तंबू, झालरी, दिवे, अमुक तमुक सगळा झगमगाट, रेशमी गाद्या आणि असं ते राजवैभवच निर्माण केलं. आणि गावात सांगायला गेले मुलीच्या वडिलाला, अहो बघा म्हणे तुमची व्याही बाहेर मैदानात उतरलेली आहेत, उद्या सकाळी गावात येणार आहेत. त्यांचं म्हणले सीमांत पूजन करायला तरी चला. आणि मग त्या ठिकाणी ते गेले. बघितलं, डोळे दिपवणारा ते वैभव बघितल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले. आणि मग त्या ठिकाणी आनंद झाला आणि त्या आनंदात सगळं सीमांत पूजन वगैरे झालं. चांगला जावई मिळाला या आनंदात सगळं गाव होतं. दुसऱ्या दिवशी नेमाप्रमाणे गावामध्ये सगळं वराड बोलवून आणलं. वराडामध्ये सगळं ते काही असणारे लग्नाची जी काही तयारी सगळी भगवंताने केली. अष्टमहासिद्धी त्या ठिकाणी होत्या. थाटामाटात लग्न झालं आणि त्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये
देवाने एवढं वैभव उभं केलं त्या ठिकाणी की त्रिभुवनेचे वैभव आणले तेथे असं म्हणलेलं आहे. आणि मग ते लग्न समारंभ झाला, निरोप वगैरे, मुलगीची पाठवणी वगैरे झाली. देवाने त्या मुलीला वगैरे घेतलं. नामदेवरायांचं जोडपं, राधाबाई नामदेव महाराज यांचं जोडपं एका चांगल्या रथातनं घालून वगैरे मिरवत त्या ठिकाणी पंढरपुराकडे आणलं. आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर जसं त्या झोपडीजवळ आले तसं देवाने आपली सगळी माया गुप्त करून टाकली. आणि फक्त राधाबाईला दिसलं काय, एक जुनाट झालेलं झोपडं, त्या झोपडीपुढे उभा असलेलं एका मोडक्या पायाचा बैल आणि अंगावर जीर्ण कपडे घातलेले सासू सासरे, एक मोठी नणंद आणि हा आपला नवरदेव. असं बघितलं राधाबाईने पहिल्यांदा डोळ्यावर विश्वास बसना. स्वप्नातनं जागी झालोय का काय झाले तिला कळना. आणि मग डोळे पुसून आपण बघितलं मी सावध आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं की हे म्हणले काहीतरी वेगळं घडलंय माझ्या बाबतीत. म्हटल्यानंतर मग भगवंताने सगळी माया आपली अदृश्य केली. दामाशेठी गोणाबाईने सोनबाईला माप ओलांडून घरामध्ये घेतलं. आणि अशा पद्धतीनं राधाबाई ह्या नामदेवरायांच्या सहधर्मचारिणी झाल्या आणि प्रपंच करू लागल्या. पण एवढ्या एक वैशिष्ट्य आहे की दाखवलं एक आणि केलं एक, या गोष्टीनं राधाबाई खचून गेल्या नाहीत किंवा त्यांनी मनात असा विचार केला नाही की माझी फसवणूक झालेली आहे आणि इथं मला वेगळंच काही दिसतंय, आता आपण या नवऱ्याला सोडून परत जावं आणि आई बापाकडे तक्रार करावी, असा काही विचार केला नाही. मोठ्या आनंदानं असेल त्या परिस्थितीमध्ये जिथं दिलंय तिथं आता आपलं जीवन तिथंच समर्पित करायचं, पदरात पडलं आणि पवित्र झालं, या विचारानं राधाबाई प्रपंचाला लागल्या. आणि अशा तऱ्हेनं नामदेव महाराजांचा लौकिक अर्थानं प्रपंच सुरू झाला. परंतु प्रपंच जरी सुरू झाला, लौकिक अर्थानं सुरू झाला होता, परंतु त्यांचं देवळात जाणं काही बंद झालं नाही, भजनाचं प्रमाणही काही कमी झालं नाही. आणि करता 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 आता लौकिक व्यवहार आहे, जगरहाटी आहे, जगरूढी आहे, त्याप्रमाणे लग्न झालं म्हटलं की मुलं होणार. त्या नियमाप्रमाणे नामदेवरायांना मुलं झाले बाबा. एक मुलगा झाला, 2 झाला, 3 झाले, 4 मुलं झाली 1.5 2 वर्षाच्या अंतरानं. आणि त्या मुलांचं नाव नारायण महाराज म्हणजे नारा, विठ्ठल महाराज म्हणजे विठा, महादा महादेव महाराज महादा, गोविंद महाराज गोंदा. नारा, विठा, महादा आणि गोंदा असं ती म्हणायचे घरातले त्याला, त्या नावाला. अशी 4 मुलं झाली. एवढ्यावरच तो वेल विस्तार थांबला नाही, तर एक कन्या सुद्धा, लिंबाई नावाची मुलगी, ही सुद्धा नामदेवरायांच्या पोटी जन्माला आली. अशी 5 अपत्य, नामदेव महाराज नवरा बायको, दामाशेठी गोणाबाई हे नवरा बायको, 5 आणि 4 9 आणि जनाबाई महाराज एक 10, अशा, आणि नामदेव महाराजांची बहीण 11. एवढ्या माणसांचं कुटुंब झालं. खाणारी तोंड वाढली, खर्च वाढला, पण आवक काहीच नाही. अशा पद्धतीनं सतत अशा प्रकारची उपासमार व्हायला लागली. सतत कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीच्या अडचणी निर्माण व्हायला लागल्या. आता रोज तरी कुठं काय मिळणार आणि कोणाला काम तरी मिळणार काय, कसे जीवन जगत असतील पांडुरंगाच्या कृपेने त्यांचं त्यांनाच माहिती, तेवढं मोठं कुटुंब. आणि मग असा सगळा हा प्रपंच विस्तारत गेला. राधाबाई देवाबरोबर भांडायच्या, गोणाबाई हे सुद्धा देवाशी भांडायच्या. आपण मुळात नामदेव गाथा काढून बघा, त्याच्यामध्ये अभंग फार गोड आहेत. गोणाबाईचं देवाशी असलेलं भांडण, राधाबाईचं देवाशी असलेलं भांडण, फार मजेशीर अशा प्रकारची गमतीशीर सगळी ते प्रसंग आहेत नामदेव गाथ्यामध्ये. आणि त्या भांडणामध्ये राधाबाई देवाला शिव्या द्यायच्या, आपल्या नवऱ्याला काहीतरी बोलायच्या, पण काही परिणाम होत नव्हता. एके दिवशी राधाबाईंनी म्हणले आता पांडुरंगाला बोलून बोलून काय उपयोग होत नाही, आता म्हणले रुक्मिणी आई साहेबांकडे जाऊन त्यांची तक्रार करायची. म्हणून राधाबाई आई साहेबांच्याकडे गेल्या. पदर खोचलेला होता, हात वारे करत आई साहेबांना म्हणू लागल्या, आई साहेब तुम्ही रुक्मिणी देवी आहात, लक्ष्मीचा अवतार आहात, तुम्ही भगवंताचा अर्धांगी आहात, तेव्हा म्हणजे तुम्हाला एक ताकीद करते आता. म्हणजे काय? राधाबाई सांगू लागले, एक तुमच्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्याला खुळं केलंय, नादिष्ट बनवलंय, आपल्या त्याला काय म्हणले त्यानं केले कोणास ठाऊक करणी, त्याच्यावर देऊळ सोडून घराकडे येतच नाही. आणि म्हणले एक तर काम करा, म्हणले
तुम्ही म्हणले त्या ठिकाणी तुमच्या नवऱ्याला सांगून माझ्या नवऱ्याची सुधारणा करायला लावा, त्याला घराकडे जायला लावा, तरच बरं आहे म्हणले, नाही तर मग माझ्यासारखी वाईट कोण नाही म्हणले. राधाबाई म्हणू लागल्या रुक्मिणी देवीला, रखुमाबाई माते भ्रताराशी सांगा, माझ्या भ्रताराशी वेडे केले, भ्रताराशी कागा वेडे केले, भ्रताराशी कागा वेडे केले. अहो रखुमाबाई विठोबाशी सांगा, भ्रताराशी कागा वेडे केले, माझ्या नवऱ्याला का खोळं करून टाकलंय, त्याला जरा नीट प्रपंचाच्या मार्गी लावा, अशी रखुमाबाईकडे तक्रार केली. आणि परत धमकी सुद्धा दिली, हे जर तुमच्या हातनं नाही झालं तर लक्षात ठेवा, नामयाची राजा बरी नव्हे, मी दिसती तशी नाही आहे म्हणले, तुम्हाला जर भांडणाची जर काही खुमखुमी मिळाली असेल तर मी पण काही कमीची नाही म्हणले, तुम्ही माझं काम एवढं केलं तर बरं आहे, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोण नाही, अशी धमकी रुक्मिणी आईसाहेबांना देऊन राधाबाई घरात आल्या. राधाबाईंची हे बोलणं ऐकलं तर रखुमाबाईने आईसाहेबांनी पांडुरंगाला एकांतामध्ये सांगितलं, देवा म्हणजे नामदेवांच्या घरातल्या रोज तक्रारी यायला लागल्या, तो काय करावं काय करावं काय करावं काय म्हणजे कळणं झालंय, तुमचा नामा तर काय ऐकत नाही. देव म्हणले तू माझंच ऐकना तर मी तर काय करू, मी काय त्याला म्हणतोय का 24 तास बस म्हणून, पण तोच जात नाही तर मी त्याला काय करू. एकदा हाकलून काढायचा प्रयत्न केला, बघितलीच ना कसं रान डोक्यावर घेतलं, मलाच काही कळणं असं झालंय. आईसाहेबांनी सांगितलं, एक काम करा, त्याला काही बोलत जाऊ नका, पण त्यांच्या प्रपंचात काही कमी पडू नये याची तरी आपण जबाबदारी घेऊ शकतो का नाही, त्याला जे करायचे ते करू दे, पण त्याच्या प्रपंचाची चिंता त्याची जबाबदारी आपण घेऊ शकतो, ते तेवढं तुम्ही बघा, त्यांची माणसं उपाशी मारणार नाहीत एवढी काळजी घ्या, म्हणजे बाकीचं काय नको. अशा प्रकारे दोघांचं बोलणं झालं. देव म्हणले ठीक आहे, मी उद्यापासून तशी व्यवस्था करतो. दुसऱ्या दिवशी घरामध्ये खायला काहीच अन्न नव्हतं. पोरं बाळ अन्न 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 करून तडफडत होते, आईचा पदर धरून ओढत होते, मला खायला दे, मला 4-5 पोरं एकापेक्षा एक. राधाबाई वैतागल्या, सगळ्यांना गोळा करून घेतलं. आता म्हणले चंद्रभागेत उडी मारून जीव द्यायचा म्हणले, याचा काही उपयोग नाही. आणि सगळ्या चंद्रभागेच्या काठावर घेऊन सगळ्या मुलांना गेल्या आणि आपल्या अंगाबरोबर सगळ्या मुलांना बांधलं, 5ही मुलांना स्वतःच्या शरीराबरोबर बांधून टाकलं. सगळ्यांना घेऊन त्या डोहात उडी मारायची. कुंडलिकाच्या पलीकडे डोहा तिकडे गेल्या, उडी मारायची असा विचार केला, मनात आलं. चंद्रभागेत उडी मारली आणि कोणी बघितलं बुडलं बिडलं नाही तर आणि सगळे पंचायती व्हायची, त्यापेक्षा म्हणले नकोच, असं दुसरा काहीतरी प्रयोग करूया. इकडं तिकडं बघितलं तर एका झुडपामध्ये भला मोठा मेलेला साप दिसला त्यांना. हा म्हणले हे बरं आहे, आता हे घरला घेऊन जाऊया आणि हे शिजवून म्हणले आपण खाऊया, सगळ्यांना खायला घालूया, जिथल्या तिथं सगळं कार्यक्रम म्हणले करेक्टच होतोय म्हणले. असा विचार केला. तो मेलेला साप घेतला, घरामध्ये आल्या, चुलीवर भांडे ठेवलं, भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि त्या सापाचे तुकडे करून मेलेल्या त्या ठिकाणी ते शिजायला भांड्यामध्ये घातले आणि चुलीला जाळ लावला. पोरं आई अन्न, आई जेवण, आई जेवण, थांबा रे बाळानं शिजतंय, थांबा शिजतंय, थांबा शिजतंय असं म्हणत 1 तासभर त्याला शिजवलं आणि लईच पोरं हट्ट करायला लागली, आता वाढते बरं का असं म्हणून डोळ्यात पाणी आलं. म्हणले आता हे शेवटचंच काय जे खातील ते खाऊनच इथं संपणार आहेत म्हणले, आता आपण पण खायचं आहे, सगळ्यांनाच घालायचं. असं म्हणून त्या चुलीवर ठेवलेल्या भांड्याचं झाकण जसं उघडलं तसं आतमध्ये तो मेलेला साप न दिसता सोन्याच्या अशा गोल 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 असे तुकडे दिसायला लागले. सोन्याची लढ असते तसं ते सगळं दिसायला लागलं, पिवळं धमक. त्याचा विश्वास बसना. भांडं उतरून पाण्यातनं ते चिमट्यानं काढून बघितलं तर प्युअर 24 कॅरेटचं सोनं. राधाबाईला आनंद झाला. म्हणले काहीतरी माझी पुण्य फळाला आली, म्हणले देवानं काहीतरी दिलं. अशा पद्धतीने ती वेळ निभावून नेली. काहीतरी करत करत भगवंतानी नामदेवरायांच्या कुटुंबाचं रक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीनं केलं. पण हे जे नामदेवरायांना ज्या वेळेला ह्या गोष्टी समजल्या त्यावेळेला मात्र घरात त्यांनी काहीच ठेवून घेतलं नाही. आपल्याला काही नको म्हणायचे, पोटाला अन्न मिळालं एक वेळाला तरी बास, एवढी त्यांची वृत्ती होती. अशा पद्धतीनं नामदेवरायांचा हा दिनक्रम मंडळी अशा प्रकारे सुरू होता. अशा सगळ्या जीवनातल्या नामदेवरायांच्या कथा या हृदयस्पर्शी
आणि भावस्पर्शी आहेत. आपण त्या कथेतली चिकित्सा करत बसायचं नाही. असं म्हटलेलं आहे, आम खाने से मतलब पेड़ मत गिनो. ते चरित्र कसं असं आहे का, तसं आहे का, असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का, हे काही बघायचं नाही. फक्त त्याची प्रेमभावनेने ते चरित्राचं श्रवण केलं तरी त्यातनं आपल्याला आनंद मिळतो. अशी नामदेवरायांची गोड असणारी कथा. या कथेचा आपण भागाला आज या ठिकाणी विश्रांती घेऊया आणि पुढच्या भागामध्ये उद्या पुन्हा आपण नामदेवरायांचं चरित्र परत बघूया. तेव्हा आजचं चिंतन आपल्याला मंडळी कसं वाटलं ते जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि जरूर इतरांच्यापर्यंत त्याची माहिती द्या. मंडळी, हे व्हिडिओ मात्र संपूर्ण तुम्ही पहा, संपूर्ण कथा ऐका, तर आपल्याला त्याच्यात नक्की आनंद मिळेल. एवढीच आपल्याला विनंती आहे. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी.